आमटी दाखवता एकदा। हे बघा भाकरी होते बघा, एकदम गावातलं जेवण खायला भेटते बघा। हे काय काय पण घेऊन येतस ना। बदलापूर तुलगावरची अजून एक दिंडी निघले। किती तारखेला निघलो तू? नव्या कसं वाटलं गावातलं जेवण? ठेचा, लोणचा, ज्वारीची भाकरी। साई माई रात्र ओम साईराम। नमस्कार मंडळी, मी तेंडकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। दरवेळीप्रमाणे मी रात्रीच व्लॉग सुरू करते आणि आजचा 6वा दिवस, ते उद्याचे जेवणापर्यंत हा व्लॉग कंटिन्यू राहील, त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल। सो आज लोकेशन अशी भारी आहे ना, नदी किनारे। सो इथंच आलो, व्हिडिओ बोलू इथूनच स्टार्ट करूया। पाठी बघताय मस्त नदी वगैरे आहे। नक्की आता तुम्हाला हॉल दाखवतो, आमचा जो हॉल आहे तो, आणि त्याच्यानंतर मग काय जेवायला वगैरे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि येताना जी आम्ही धमाल मस्ती केली ती सुद्धा थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। येताना पोरही जाम मजा केली। बाकी चला व्लॉग बघा, एन्जॉय करा। ओम साईराम। चालू करूया आजचा व्लॉग। हॉलच्या आतमध्ये आलोय आणि हॉल बघताय आपली एक पालखी आहे आणि अजून एक पालखी आहे, ती सुद्धा आता जवळ जाऊन दाखवीन। पण त्याच्या आधी आपला जेवण, आजचं जेवण काय आहे ते बघूया। इकडं या साईडला पनीर आणि मटर दिसतंय, म्हणजे तेच काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे। काय आहे आज? मटर पनीर। आजचा मेन्यू मटर पनीर आहे। मस्त ग्रेव्ही बनवताना दिसतंय। काय टाकता ये? मटर पनीर। कुठला मसाला आहे यो? मटर पनीरचा मसाला आहे ऐसा। आणि हे साईडला काय होते अण्णा? सूप। हा, या साईडला सूप बनवतात। यो एक हॉल आहे, तो स्पेशल यांच्यासाठी आहे। आणि आपण तिथं देवलामध्ये आहोत। आपली वस्ती सुद्धा दाखवते आणि थोडेच वेळा तिथं भजन सुद्धा यांचा सुरू होणार आहे आता। आणि आपली भजन मंडळी सुद्धा इथं आलेली आहेत। साईराम। तिथं आपली वस्ती आहे, तिथं अजून एक दिंडी आले। कुठचं? बदलापूर का? तुलगाव। बदलापूर तुलगावरची अजून एक दिंडी निघले। किती तारखेला निघलो तुम्ही? 27 तारखेला निघले। साईराम। ओम साईराम। काय नाव तुमचा? माझं नाव महेश जाधव। राजन पाटील। तुम्ही दिंडीतला जेवण बनवता का? काय आपले पदयाचं मंडळाचं नाव काय? ओम श्री साई भक्त मंडळ बदलापूर। आजची त्यांची मेजवानी बघताय। काय बनवताय आज स्पेशल? आज आमची मटकीची भाजी आहे, व्हेज कोल्हापुरी, दाल खिचडा, पापड, बटाटा भजी, लाडू आहेत, गुलाबजामुन आहेत। हे बराच काय आज त्यांची इथं पण आयटम आहे। आज मटकीची भाजी तुम्ही बघताय। काय? डाळ खिचडा बोलता। आणि व्हेज कोल्हापुरी आहे, म्हणजे याच्यात मिक्स भाजी आहे का सगळी? हा, हे बघा मिक्स भाजी आहे, व्हेज कोल्हापुरी। हा, या साईडला बटाटा भजी सुद्धा तुम्हाला काढताना दिसते। साईराम। या साईडला बघा, हे काय बनवतो काका? पालखीची डेकोरेशन करायला लावलं फुलांचा। पालखीची डेकोरेशन करतात आहेत फुलांची। या साईडला बघताय तुम्ही वेश मित्र दिसते आपल्याला। हे डेकोरेशन आपण रोज बदलतो, रोज फुलांचा चेंज, रोज ओरिजिनल। हे बघा, रोज जो फुलांचं डेकोरेशन असते आम्ही आणतो, रोज वेगळा डेकोरेशन करतो। अच्छा, म्हणजे जिथून आपल्याला फुलं भेटतात तिकडची तुम्ही फुलं घेऊन येता आणि डेकोरेशन। हा, हे बघा मस्त सुंदर, हे मस्त बनवलंय। हा, किती दिवसात पोहोचते आपली पालखी? 7व्या दिवशी पोहोचते। हा, आपली दिंडी आहे ती 9 दिवसात पोहोचत असते, पण यांची दिंडी आहे ती 7व्या दिवसात पोहोचते। चालेल। ओम साईराम।
या साईडला बघताय आता मटर पनीरची भाजी आहे ती ऑलमोस्ट रेडी जायला आले आणि या साईडला आपले काका बघताय सूप सगळ्यांसाठी कशाल तू बरोबर चाल या सूप प्याला सूप सूप बनवलंय बघा सगळ्यांसाठी. काय काय पण घेऊन येतस हा? अरे घेतला नाही पण ते माझं लक्ष गेलं ते नशीब रात्री अंगबिंग आला असं ना हलवला नसता चालेल साईराम गुड नाईट. ना गुड नाईट ना त्याला नमस्कार आमच्या बाजूला आहे. अरे एवढं बिल्डर असताना दादा कोणाच्या अंगावर टाकायचा अरे उचलून बाहेर सोडायचंय. उद्या तो पाहुणा आलाय. चला साईराम गुड नाईट. सकाळी भेटते डायरेक्ट. इतका प्रवास करून आलोय ना खूप दमलोय. आता बाकीचा उद्याच बोलतो तुमच्याशी. भेटूया उद्या सकाळी. साईराम गुड नाईट. तुम्ही बघत असाल दुपारी व्लॉग. गुड इव्हनिंग तुमच्यासाठी. चला साईमाई सकाळ आत्ता जस्ट हॉल सोडलाय आणि पालखी मगाशीच निघाले. आम्हाला थोडा लेट झाला. चला नॉन स्टॉप चालत आलो इथपर्यंत आणि इथे एक आपला चायचा स्टॉप झालता. आता सगळे चाय वगैरे पित होते. जस्ट आपण पोचलो पण आता लगेच निघतो. नो आराम. कंटिन्यू पहिले झेंड्यासोबत चालत राहिलो आणि आता आपण पोचलोय. हे बघा इथं आपल्याला मस्त नाश्त्याची सोय करतात. त्यांच्या इथं आपण पोचलेलो आहे. आता नाश्त्याला काय प्रवीण दादा? आता भाकरी आणि ठेसा आहे असे बोलत होते पण बघूया काय आहे ते. बघा शेती वगैरे आहे त्यांची मस्त. आणि पहिला झेंड्यासोबत एकदम नॉन स्टॉप आलो. एक स्टॉप घेतला तो फक्त 10 सेकंड बसलो आणि लगेच शिटी वाजली आणि निघालो. मग लगेच थोडाच होता ना. थोडाच नव्हता 2.5 किलोमीटर होता तरी पण. मग आम्ही बसलो नाही ना. तुम्ही अर्धा तास बसलात. हे बघा मस्त. हे कुठले आहेत? शेती कांदा कांद्याची शेती दिसते बघा. बाजरीची भाकरी बघताय आणि पाठी भजन पण चालू झालं. हे बघा बाजरीची भाकरी, लोणचा दिलाय, कांदा सगळ्यांसाठी. बघा बाजरीच्या भाकऱ्या आहेत आज. त्याला एकदम गावातलं जेवण खायला भेटते बघा नाश्त्यामध्ये. जेवण नाही सॉरी आपला नाश्ता आहे सकाळचा. कसं वाटते मग गावातला जेवण म्हणजे नाश्ता करून? एक नंबर आहे ना. बघा ठेसा, भाकरी, कांदा, लिंबू आणि ही सारखी बघते कोणचा काय संपलाय का आणि त्यांना ते आणून देते. निस्ता सांगतच नाही तर सेवा पण करते बघा सगळ्यांची. ओम साईराम. नव्या कसा वाटला गावातलं जेवण? मस्त आहे ना. ठेसा, लोणचा, ज्वारीची भाकरी.
हा, तर बरेच वेळा आपण नाश्त्याला पुरी भाजी मिसल पाव वगैरे सगळं बघितलं असेल, पण आपण आता बाबांकडे आलेस. नमस्कार, काय नाव तुमचं? आवाजसाहेब धोंडेवाले इंडे. हा, ते आपल्यासाठी आज मस्त कुठली बाजरीची भाकरी होती नाही? बाजरीची भाकर आणि मुगाच्या डाळीची आमटी. आमटी आणि लोणचं, कांदा, लिंबू आणि ठेसा होता. खूप सुंदर होता. तिखट तिखट मस्त जेवण होता. आणि बघा या साईडला आता भाकऱ्या बनवताना दिसतात. कांदे कापणार होता घ्या. हो, आमटी दाखवता एकदा. हे बघा भाकरी होते बघा. आमटी ही कसली आमटी आहे? ही मूग डाळची. मूग डाळची आमटी बनवलेली होती आपल्याला. चालेल. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर दरवर्षी आपली दिंडी इथून जात असते ना, तर आपल्यासाठी दरवर्षी हीच नाश्त्याची सोय असते. माझं तर हे दिंडीतून पहिला वर्ष आहे, पण मस्त एकदम सुंदर नाश्ता भेटला. आम्ही अशी मिसल पाव वगैरेच खात होतो, पण आज मस्त झणझणीत देशाने एकदम गावाकडचं जेवण खायला भेटलं आपल्याला. धन्यवाद तुमचा. हो, मस्त गावाकडची चण्याची आमटी, भाकर, ठेसा वगैरे खाऊन आता आम्ही निघालोय. पहिल्या झेंड्या सोबत होता. आता साईराम आपलं किती मिनिटाचं अंतर असेल? आता आपल्याला 1 तासाचं अंतर आहे. हा, 1 तासाचं अंतर आहे. घाट आहे ना यो आपला? घाट आहे. त्याच्यानंतर साईबाबाच्या देवलात आपण थोडा वेळ आराम करून मग जेवणाच्या ठिकाणं होतो. हे बघा झेंडा भेटवला. त्याच्यानंतर मग आता साईबाबाची पालखी सुद्धा भेटवली. चला, छोटासा ब्रेक घेतला. मस्तपैकी घाट वगैरे चढून झाला. त्याच्यानंतर काय आहे टाकाय काय बोलला मला वाटलं. हाय एक नंबर आहे. ब्लॉग मध्ये घेतला. आता कोण पिऊ शकत नाही. पिऊन दाखव आणि बघा पोचले आता डोलासने गावामध्ये. इथं शंकराचं मंदिर आहे. तिथं आपला दुपारचं जेवण होतंय. हा, साईराम काय बनवताय? शेजवान चटणी बनवताय. अरे बापरे, काय आज? फ्राय राईस शेजवान. हा, म्हणजे याचा चायनीजचा आयटम आहे ना, व्हेज फ्राय राईस. काय? 3 होते. हा, म्हणजे आपण काय म्हणते आई बाबा बघा या साईडला सगळं काम चालू आहे. आपला चायनीजचा आयटम आहे ना आज. हा, चालेल. ओम साईराम. ओम साई. चला ओम साईराम. चला, तर आपल्याला आज चायनीज आयटम भेटेल खायला. तर हे काय काय बनवतं? मंचुरियन ना? मंचुरियन बनवलेत बघा. अजून एवढे बाकी आहेत. बाकी बनवतात आहे. माझा फोन पण टाका याच्यात मिक्स करून. चालेल, शिजून येईल. इथं काय आई? राईस. अरे बापरे, व्हेज राईस बनवलंय बघा. किती वेळ गेला तरी बनवायला? एक तास गेला बनवायला. आणि हे बघा काकांच्या हातची स्पेशल शेजवान चटणी बघते. चालेल, चला घे पापड बिपड घे. चांगला जेव. मसाला बायोगॅस पाहिजे. हा, बायोगॅस भेटते. हो का? चटणी कमी का हो तू? आता ब्लॉग संपवायची.